Cancer Healer Center, a new beginning. थोड्याच वेळात दादरच्या शिवाजी महाराज पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष. मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिक जमले. बीडमधल्या मशिदीतील स्फोटाप्रकरणी माहिती घेतली. घटना कुणी घडवली हे सुद्धा समजलं. बीडमधील स्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. बुलढाण्यात कारमध्ये आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह. देऊळगाव राजामधील धक्कादायक घटना. 3 संशयितांना अटक. घातपात असल्याचा संशय. पोलिसांकडून तपास सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नागपुरातील माधव नेत्रालयाच्या विस्तारित प्रकल्पाचं भूमिपूजन. संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वटवृक्ष. मोदींचे गौरवोद्गार. संघाच्या पसंतीचा राष्ट्रीय अध्यक्ष पाहिजे असल्यानं मोदींचा दौरा. आपला राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी संघाचा भाजपवर दबाव. संजय राऊतांचा दावा. राज्यभरात मराठी नववर्षाचा उत्साह. गुढीपाडव्यानिमित्त अनेक ठिकाणी भव्य शोभायात्रा. पारंपरिक वेशभूषा करत डोंबिवली, गिरगाव, पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात शोभायात्रा. मर्दानी खेळांसह ढोल ताशांच्या गजरात मराठी नववर्षाचं स्वागत. 2.5 वर्ष महायुतीनं केलेल्या कामाचं विजयाच्या गुढीमध्ये रूपांतर. नव्या सरकारमधील पहिली इनिंग सुरू. विकासाच्या गुढ्या उभारून राज्याला पुढे घेऊन जाणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राज्याच्या तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आला. तिजोरीवर वाढलेला भार पाहता कर्जमाफीही होणार नाही अशी माहिती संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. कर्जमाफी होऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्यानं नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्या. संजय राऊतांची टीका. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अपघातातून थोडक्यात बचावले. बागडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. धूर निघाल्याने हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवलं. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी. कोरटकरच्या जामिनासाठी अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी. कोरटकरच्या रोल्स रॉयसमुळे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता. महेश मोतावरच्या गाड्या कोरटकरनं वापरलेली, त्याचबरोबर तुषार कलाटेकडे असलेली गाडी जप्तच केली गेली नव्हती, सूत्रांची माहिती. कुणाल कामराविरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग. उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप. सैफ अली खान हल्ल्या प्रकरणामधील आरोपीचा जामिनासाठी अर्ज. तसंच खोट्या प्रकरणामध्ये गोवल्याचा देखील आरोप. 1 एप्रिलपासून वीज 10% स्वस्त होणार. महावितरण कंपनीच्या प्रस्तावानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज दर निश्चितीचे आदेश. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी DD फ्री डिशवर पाहता येणार. DD फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. रशियाचे Cancer Healer Center, a new beginning.